नमस्कार. समओवी अमृतानुभवामधील आपण आता 6वं प्रकरण ऐकणार आहोत. 6वं प्रकरण आहे शब्दखंडन. अतीव उपयुक्त वस्तू शब्द स्मरणदानी प्रसिद्ध अमूर्ता करण्या विशद आरसा नव्हे का. पाहणारा आरसा पाही यात काहीची नवल नाही. परी या दर्पणे होई न पाहणारा पाहता. आपण तर आकाश पुष्प परी फळ देई जगद्रूप. शब्द मापी तेव्हा अमाप काय आहे. याचा अर्थ बघूयात. शब्द या शब्दातील अक्षरे अत्यंत उपयुक्त तर आहेतच, पण आठवण करून देणारा म्हणूनही शब्द हा विख्यात आहे. या अक्षरांना व्यक्त नसलेल्या परमात्म्याला स्पष्ट करून दाखवणारे जसे आरसेच म्हणू नये काय. डोळ्यांनी पाहणारा आरशात पाहील यात काही विशेष नाही, पण अध्यात्मशास्त्र रूप दर्पण असा विशिष्ट गुणवान आहे की त्यात अंध सुद्धा पाहू शकतात, ज्ञानी होतात. शब्द हा मूळ मायेच्या वंशातला रवीसारखा कुलदीप आहे. शब्दाच्या या एका गुणामुळेच आभाळाला अंबर म्हणतात. स्वतः आकाशाचे फूल असला तरी शब्द जगाची सिद्धी करवतो. शब्दाने मोजता येत नाही असा कोणता पदार्थ आहे सांगा पाहू. पुढच्या ओळी ऐकू. विधिनिषेधांच्या पथा हाची मशालजी पथ दाविता. बंद मोक्षाचा कलह घडता निर्णय करता हाची. हाची अविद्येचा पक्ष घेई तेव्हा रूढे मिथ्याही. परी किंमतना तीन कवड्याही ब्रह्मवस्तू पाशी यास. शुद्ध शिवाच्या शरीरी शब्द हा जीव भरी. शुद्ध शिवाच्या शरीरी शब्द हा जीव भरी. अक्षता फेकुनी पंचाक्षरी पिशाच्या बोलवी जैसा. जीव देहे बांधिला तो शब्दे एके सुटला. आत्मा शब्दे भेटला आपणासची. याचा अर्थ ऐकूया. ही शब्दरूपी मशाल विधिनिषेधाच्या वाटा दाखवते. ही शब्दरूपी मशाल विधिनिषेधाच्या वाटा दाखवते. एखाद्याला बंध आणि दुसऱ्या एखाद्याला मोक्ष अशा वेगवेगळ्या तऱ्हा सांगून दोघात भांडण लावणारा हा शब्द मोठा शिष्टच दिसतो की. अविद्येची बाजू घेऊन शब्द हा हे खोटे दिसणारे जग खरे आहे असे दाखवतो, तेव्हा सद्रूप परमात्म्याला तीन कवडीही किंमत उरत नाही. ज्याप्रमाणे पंचाक्षरी हा अक्षता ऐकून पिशाच्याला बोलवितो, ज्याप्रमाणे पंचाक्षरी हा अक्षता फेकून ज्याप्रमाणे पंचाक्षरी हा अक्षता फेकून पिशाच्याला बोलवितो, नेमका तसाच हा शब्द जीवेश्वर भाव उमटवतो. शुद्ध परमात्मा रूप जीव हा देहाच्या सान्निध्याने बद्ध झाला असला तरी तो श्रुती शब्दरूप महावाक्याने देह संबंधातून अलग होतो. मग आपल्यालाच शुद्ध परमात्मा स्वरूप भेटते, तेही शब्दानेच.
पुढच्या ओळी ऐकू. उगवू जाय दिवसासी तर नाशी रात्रीसी, म्हणून उपमा नव्हेची शब्दासी सूर्याची कदापि. प्रवृत्ती आणि निवृत्ती विरुद्ध वाटा हात धरिती, मग त्या प्रकाशती शब्देंची या. आत्मज्ञानाचे प्राप्त व्हावया सुख, शब्द त्यासी सहाय्यक. गोमटे काय एकेक शब्दाचे या वानू, किंबहुना शब्द स्मरणदानी प्रसिद्ध, परी याचाही संबंध नाही येत. याचा अर्थ ऐकूयात. सूर्य दिवसाचा उदय करावयास गेला असता रात्रीचा मात्र नाश करतो. म्हणून सूर्याची उपमा शब्दाला देणं बरोबर नाही. पण प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्या एकमेकींविरुद्ध असणाऱ्या दोघींना एकमेकाचे हात धरून शब्द मात्र चालवतो. शब्दांचा चांगुलपणा किती सांगावा. हा आत्मविद्येची प्राप्त करून देण्यात स्वतःचा नाश करून घेतो. अधिक काय बोलावे. स्मरण करून देण्यात शब्द प्रसिद्ध आहे हे खरे, पण ब्रह्माच्या ठिकाणी स्मरणाचा संबंध येतोच कुठे. पुढच्या ओळी ऐकूयात. शब्दाचे आत्म्याठाई काहीची प्रयोजन नाही. त्रिकाल ज्ञानरूपतया कोणाच्याही उपकाराचे ओझे कैसे. आठवे की विसरे की विषय होऊनी अवतरे, तरी आत्मवस्तूसी वस्तूपण दुसरे नसेची काही. आपणासी आपण आठवे विसरे कोण, काय जिवेसीची जीभ चुकून चाखे काय. जागृतासी नीज नसे, मग जागे होणे घडे कैसे. स्मरण विस्मरण दोन्हीही तैसे आत्मस्वरूपी. याचा अर्थ ऐकू. स्मरण होवो विस्मरण होवो अथवा विषयांचे रूपाने प्रकट होवो, तरी पण एक वस्तूच, दुसरे काही नाही. स्वतःचे स्वतःला स्मरण किंवा विस्मरण कसे संभवणार. जीभ स्वतःला चाखते किंवा चाखत नाही हे म्हणणं योग्य आहे का. जागणाऱ्याला झोप तर नाही, मग मी जागा आहे असं म्हणणं त्याच्या ठिकाणी संभवेल का. अर्थातच नाही. त्याचप्रमाणे स्वरूपाच्या ठिकाणी स्मरण विस्मरण ही दोन्हीही नाहीत. पुढच्या ओळी ऐकू. रात्र न जाणे सूर्य तर दिन जाणे कैसा काय. तैसे स्मरण विस्मरण न होय आत्मवस्तू माझी. स्मरण विस्मरण न होय, मग स्मारकाचे काम काय. म्हणून या ठाई न जाय न शिरे शब्द. आणिक एक शब्द कार्य करी भले सिद्ध, येथ देण्या परी साध विचारा न धैर्य. शब्दाने अविद्येचा नाश होई, मग आत्मा आत्मस्वरूप अनुभवे. ऐसे म्हणता क्षणी पदरी येई वेडेपणा. याचा अर्थ ऐकूयात. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी जर स्मरण किंवा विस्मरणांचा संबंध नाही,
तर मग स्मरण करून देणारा जो शब्द त्याचंही कारण नाही. म्हणून परमात्म वस्तूच्या ठिकाणी शब्दानं काम भागत नाही, तिचा लाभ होत नाही. शब्दानं आणखी एक चांगलं काम केलं जातं हे खरंय, पण हा विचार करण्याचा धीर होत नाही. कारण शब्द अविद्येचा नाश करतो, मग आत्मा आत्म्याला भासमान होतो असं म्हणणं म्हणजे शुद्ध वेडगळपणाचं ठरतं. पुढच्या ओव्या ऐकू. सूर्य रात्रीसी मारील, मग आपला उदय करील, हे खुळसट सरती बोल सत्याचे गावी. निद्रित निजेवरी जरी रुसला, तरी कैसा राहू शके तिजहुनी वेगळा. की जागृतीने जागा जाहला, तया पुन्हा काय जागे होणे. ब्रह्मी नाशापुरतीही अविद्या नाही, आत्मा आत्मस्वरूपींची राही. तया स्थापिणे न आवश्यक काही, तो त्रिकाळ आत्मस्थितीतची. अविद्या स्वरूपे तर वांजेचेची पोर, मग तर्काचे खुरपे खरोखर खांडील कोणा. याचा अर्थ आपण ऐकूया. सूर्य प्रथम रात्रीचा नाश करेल आणि मग आपला उदय करेल. हे बिनबुडाचं बोलणं विचाराच्या गावात टिकणारं नाही. जागा झाल्यावर निद्रेची भीती वाटेल, अशी कुठे निद्रा असते. नेहमी जागा आहे, तो जागा झाला असं जागणं कुठे आहे का. म्हणून शब्दांनी नाश करण्यापुरती खरोखर अविद्या तर नाहीच, आणि शब्द सहाय्याने आत्मस्थितीत आत्मा प्रवेश करेल असा आत्माही नाही. खरोखर अविद्या तर स्वरूपाने वांझेचे पोर आहे, अभावरूप आहे. मग शब्दरूपी खुरपे कोणाचा नाश करणार हो. पुढच्या ओव्या ऐकू. इंद्रधनुष्यासी दोरी, कोण न चढवी धनुर्धारी. ते दिसे तैसे खरोखरी, असते जर. अगस्तीच्या प्राशना जर पुरेल मृगजलाचा पूर, तरची तर्क देईल मार अविद्येसी. शब्दांची चढाई साहील, ऐसी अविद्या जर असेल, तर का न जळोनी जातील मेघांची गंधर्व नगरे. दीप जेथ जाई, तेथ अंधार न राही. तेथ नाहीसे व्हावया काही, आहे काय. याचा अर्थ आपण ऐकूयात. दिसतं तसं इंद्रधनुष्याचं खरं असतं तर एखाद्या धनुष्य धारण करणाऱ्याने त्याला प्रत्यंचा चढवला नसता काय. मृगजल अगस्तीच्या घोट्याला पुरलं असतं तर शब्दाने अविद्येचा नाश झाला असता. शब्दाची चढाई सहन करणारी अविद्या जगात असती तर खऱ्या अग्नीनं गंधर्व नगरे का जाळू नयेत. दिव्यापुढे अंधार येणं शक्य नाही असं जर आहे, तर मग दिव्याच्या प्रकाशानं नाहीसं होण्यासारखं काही आहे का. पुढच्या ओव्या ऐकू. ना तरी पाहावया दिवस, ज्योतीचा करावा सोस. तर तेवढाही प्रयास व्यर्थ होय. सावली पडेना जेथ, तेथ सावली हा न काही पदार्थ. तितुक्याची माने पडे तेथ, तो भासचिकी. स्वप्न लटिकेची ठाई ठाई, हे
जागेपणी ठाऊक होई तेवी अविद्या काळी देखावी तैसी अविद्या नसे. जादूचे अलंकार पसरले घरभर वा नागविले तर लाभ काय. याचा अर्थ आपण ऐकूयात. किंवा सूर्य पाहण्यासाठी वाती लावण्याची खटपट करणे जसा व्यर्थच शीण आहे, त्याप्रमाणे शब्दाने अविद्येचा नाश होतो हे म्हणणे अडाणीपणाचे आहे. जिथे सावली पडत नाही तिथे जितक्या प्रमाणात ती नाही, तितक्याच प्रमाणात जिथे सावली पडते तेथेही ती नसणारच की. झोपेत दिसणारे स्वप्न दिसत असताही ते खोटे आहे हे जाग झाल्यावर समजतं. त्याप्रमाणे अविद्या काळीही अविद्या मुळीच नाही. गारुड्याने खेळात दाखवलेले दागिने तिजोरीत भरून ठेवले. अगर एखाद्या नागव्या माणसास लुटले तर त्यानं विशेष काय साधणार. या पुढच्या ओव्या ऐकूयात. मनातले मांडे भले लाख वेळा जरी सेविले तरी उपवासा वेगळे अन्य काय होय. मृगजळ न दिसे तेथ कोरडेची असे मग असे तेथ दिसे ओलावा काय. अविद्या दिसे तैशी असे तर चित्रींचे पाऊसे भिजतील की माणसे आगरे तळी. अविद्या दिसे तैशी असे तर चित्रींचे पाऊसे भिजतील की माणसे आगरे तळी. कालवुनी अंधार लिहिता येई अक्षर तर शिणण्या शाईचे अवडंबर का करावे वृथा. पुढच्या ओव्या ऐकूया. तर या ओव्यांचा अर्थ असा आहे. कल्पनेतील पक्वाने लाखो वेळा खाल्ली तरी उपाशी राहण्याशिवाय दुसरं काहीही फळ मिळणार नाही. ज्या जागी मृगजळ दिसत नाही ती कोरडी असते, पण जेथे ते दिसते त्या जागी तरी काही ओलावा असतो का. प्रत्यक्ष दिसणारे जग जसे दिसते तसेच अविद्या कार्य यथार्थ असते. तर चित्रात काढलेल्या पावसाने माणसे भाताची आगरे किंवा तळीही भिजून नसती का गेली. अंधार जसा दिसतो तसाच जर तो खरोखर काळा पदार्थ असता तर तो पाण्यात कालवून लिहिता आलं असतं आणि मग शाई करता काजळ मिळवण्याची उठाठेव तरी कोणी कशाला केली असती. पुढच्या ओव्या ऐकू. काय आकाश निळे न देखती हे डोळे तैसे अविद्या मिथ्याची हे सगळे जाणून घ्यावे. अविद्या या नावे मी विद्यमान नव्हे हे अविद्याची स्वभावे सांगत असे. आणि हिचे अनिर्वचनीयपण तेही दुसरे शपथ प्रमाण आपुलाची स्वभाव आपण सिद्ध करी. अविद्या जर असे काही तर विचार का नसाही. काय घटाचे अभावींही भुई आच्छादिली दिसे. याचा अर्थ ऐकूयात.
मुळीच रंग नसणारे आकाश जसं डोळ्यांना निळं दिसतं, त्याप्रमाणे हे अविद्या कार्य जगात नसूनही दिसतं, म्हणून ते मिथ्या समजावं. अविद्या या नावाने मी विद्यामानच असं अविद्या स्वतःच सांगते आणि अविद्येने आपल्या अनिर्वाच्यपणाची शपथ घेऊन आपलं नसलेपण आपल्या नावावरून सिद्ध करून दिलंय. कारण ही अविद्या आहे असं म्हणावं तर ती विचारांपुढे का टिकत नाही? घटाभावाने जमीन कुठे घटाभास युक्त दिसते काय? पुढच्या ओव्या ऐकू. अविद्या नाशी आत्म्यासी निश्चित नवे ऐसी सूर्या अंगी न वसत जैसी तम आदी. अविद्या तर मायावी परी मायावी पण लपवी, ही अस्तित्वा अभावी खरेपणासी आली. ऐसे बहुत परींनी देखता अविद्या नाहीची तत्वता, शब्द हात चालविल आता कोणावरी. शब्द हात चालविल आता कोणावरी, चालविता सावलीवरी तलवार आदळे भुईवरी, मारिता अंतराळावरी हिसडे हात. याचा अर्थ ऐकूया. ज्याप्रमाणे अंधकाराचा नाश करणे हे सूर्याची प्राप्ती करून घेणे नाही, त्याप्रमाणे अविद्येचा नाश झाल्यावर आत्म्याची प्राप्ती होईल असं बुद्धीस वाटत नाही. अविद्या ही मायावी असून ती आपला मायावीपणाच लपवतं असं म्हणणं असेल तर या म्हणण्यानेच तिचा अभाव सिद्ध झाला. निरनिराळ्या बाजूंनी विचार केला तर अविद्या नाही असं सहजच ठरतं. मग शब्दानं कोणावर हात उचलायचा? पहारीनं सावलीस मारायला गेलं तर जमिनीलाच खळगी पडेल, किंवा हाताने आभाळाला चापटी दिली तर हातच उघडेल. पुढच्या ओव्या ऐकू. किंबहुना मृगजळ पाणी की गगनाच्या आलिंगनी, वा सरसावता चुंबनी प्रतिबिंबाच्या. आवेश ढिलावत तो सर्व जाय व्यर्थ, तैसा तर्क विनाशा प्रवृत्त तर व्यर्थ होय. आवेश ढिलावत तो सर्व जाय व्यर्थ, तैसा तर्क विनाशा प्रवृत्त तर व्यर्थ होय. ऐसी अविद्या नाशावी, हे वाहेल जो जीवी त्याने साल काढावी आकाशाची. त्याने गलस्तनी शेळी दोहावी, गुडघ्याच्या डोळ्यांनी वाट पहावी, वाळवूनी काचरी करावी सांज वेळेची. याचा अर्थ आपण ऐकूया. किंवा मृगजळ प्यावं, आकाशाला मिठी मारावी, अथवा प्रतिबिंबाचं चुंबन घ्यावं, अशी मनातली प्रबळ इच्छा कमी होऊन पूर्णपणे व्यर्थ होते. शब्दाची स्थिती अविद्येचा नाश करण्याचे कामी वर सांगितल्याप्रमाणे होते. अशा अभाव रूपाने असलेल्या अविद्येचा नाश करावा असे जर अशा अभाव रूपाने असलेल्या अविद्येचा नाश करावा असे ज्याच्या मनात येईल त्यानं आकाशाची साल काढावी. शेळीच्या गळ्यातील स्तनाचे दूध काढावे, गुडघ्याच्या डोळ्यांनी मार्ग पाहावा, सांज वेळ वाळवून
तिची काचरी करावी. पुढच्या ओळी ऐकू. जांभई वाटून रस काढावा, जांभई वाटून रस काढावा, करुणी सायास कालबुनी आळस धडासी पाजावा. तो पाटाचे पाणी वळतो मागुते, सावलीसी करो उलथे, वाऱ्याचे वळो दोरते सुखे नैव. तो बागुल बुवासी मारो प्रतिबिंबे खोल भरो, तळहातींचे विंचरो केस सुखे. घटाचे नसले पण फोडो, गगनाची फुले तोडो, सशाचे मोडो शिंग सुखे. याचा अर्थ समजावून घेऊ. जांभई वाटून रस काढावा आणि त्यात आळस कालवावा. तो चिखलाच्या गोळ्यास पाजावा. त्यानं पाण्यात सुद्धा पाठ उलथावा. पाटाचं पाणी उलट्या दिशेला न्यावं. सावली उलथवावी. वाऱ्याचे धागे वळावे. त्यानं बागुल बोवाला मारावं. प्रतिबिंब वस्त्रात घ्यावं. तळहातावरचे केस हवे तितके विजरावे. नसलेलं गाडगं फोडावं. आकाशाची फुलं तोडावी. सशाचं शिंग सुखानं मोडावं. पुढच्या ओव्या ऐकू. तो कापुराची शाई करो, रत्नदीपी काजळ धरो, वांझेच्या लेकीशी करो लग्न सुखे. तो सुधाकरा करता अवसेचे, पोसो चकोर पाताळींचे, जलचर मृगजळींचे धरो सुखे. अहो हे किती बोलावे, अविद्या रचिली अभावे, आता काय नाशावे शब्देया. नाही तयाचे नाशी शब्द न ये प्रमाण दशेसी, जैसे अंधारी अंधारासी नसे रूप. याचा अर्थ ऐकूया. कापूर जाळून त्याची शाई करावी. म्हणजे असं ज्याला वाटतं की सशाचं शिंग सुखानं मोडता येईल, त्यानं कापूर जाळून त्याची शाई करावी. रत्नाच्या दिव्यावर काजळ धरावं. वांझेच्या मुलीशी लग्न करावं. अमावास्येचे चंद्रामृत पाताळातील चकोरांना घालून ते वाढवावेत. मृगजळातील पाणी पकडावं. खरोखर या सर्व गोष्टी ज्याप्रमाणे असंभवनीय आहेत, त्याप्रमाणे नाहीपणाने असणाऱ्या अविद्येचा शब्दाने नाश असंभवनीय होय. शब्द हा नसणाऱ्या अविद्येच्या नाशाने प्रमाण दशेला येत नाही. अंधारात अंधार वेगळा नसतोच. पुढच्या ओव्या ऐकू. अविद्या नसेची ती तेथ नाही म्हणण्या युक्ती, जैसी भर दुपारी लावावी पणती अंगणात. न पेरिताची शेती जे पीक काढण्या जाती, तया काय प्राप्ती लज्जे वाचुनी. तया काय प्राप्ती लज्जे वाचुनी. आकाशाच्या पोकळीवरी जो म्हणे स्वारी करी, तो काही न करिताची घरी उगा असे साच. पाण्यावरी पाऊस पडता काय विशेष, अविज्ञानाशी शब्दोन्मेष व्यर्थ तैसा. याचा अर्थ समजून घेऊ. अंगणात 2 प्रहरी दिवा नेऊन ठेवला.
तर त्याचा उपयोग काय? अविद्येला जर स्वरूपस्थिती नाही तर तेथे युक्तीचा उपयोगच काय? धान्य न पेरता जे शेत काढणीला जातात त्यांना लाजेशिवाय दुसरं मिळणार काय हो? आकाशाच्या अंगावर हल्ला करणारा स्वस्थ घरात होता असंच म्हटलं पाहिजे. समुद्रावर वर्षाव झाला तर त्यात काय झालं? त्याप्रमाणे अविद्येचा नाश करण्यात शब्दाचा प्रयत्न व्यर्थ आहे. पुढच्या ओळी ऐकू. माप मापपण मिरवी तोवरी नभ मापण्या न जाई. तम पाहता व्यर्थ होई दीपाचा जन्म. गगनाची रुची जर जीव चाखण्या जायची तर रसना हे व्यर्थची नाव होय. नसेची त्या वल्लभे अहेवपण का शोभे. केळीचे पोकळ गाभे न खाताची संपले. स्थूल सूक्ष्म कोणताही होय पदार्थ न प्रकाशी काय सूर्य. परी रात्री विषयी निरुपाय जाहलाचितया. याचा अर्थ ऐकूयात. आकाशाचं माप घेतलं जात नाही तोपर्यंतच मापाला मापपणाची शोभा. दिव्यानं अंधकार पाहिला तर त्याचा जन्मच व्यर्थ आहे. आकाशाच्या पक्वान्नाची जीभ जर चव घेईल तर तिचे रसना म्हणजे चव घेणारी हे नाव व्यर्थ होईल. जिचा पती जिवंत नाही त्या स्त्रीला सुवासिनी असं म्हणणं शोभेल का? किंवा केळीचा गाभा कोणी भक्षण करू म्हणेल तर ते भक्षण करणे न भक्षण करणेच होय. सूर्य स्थूल किंवा सूक्ष्म असा कोणताही पदार्थ प्रकाशित करीत नाही, परंतु तोच सूर्य रात्रीचा प्रकाश करण्यात निरुपयोगीच ठरणार. दिठीसी काय न दिसावे परी नीज न देखता ये. जागेपणी न संभवे म्हणून या. चकोराचिया उद्यमा व्यर्थतेची होय परिसीमा. जर दिवसाची तो चंद्रमा शोधू लागे. कागद पाहता कोरा मुका होय वाचणारा. अंतराळी चालणारा पांगळाची म्हणावा. तैसी अभावेची जी सिद्ध त्या अविद्येसी करण्या विद्ध. उठताची शब्द निरर्थक होती. याचा अर्थ ऐकूयात. दृष्टी इतर सर्व पाहते पण ती झोपेला पाहायला दुबळी आहे. कारण जागा असलेला झोपला आहे हे म्हणणं संभवतच नाही. दिवसा चंद्रामृत पान करण्याच्या इच्छेने चकोर चंद्राला शोधित बसेल तर फुकट आहे. कोरा कागद वाच असं सांगितलं तर वाचणारा मुका होतो. कसलाही चालणारा आकाशात चालताना पांगळा होतो. त्याप्रमाणे स्वाभाविक अभावरूप असणाऱ्या अविद्येच्या समोर तिचा नाश करणारा शब्द उठला तरी तो निरर्थकच होतो. पुढच्या ओळी ऐकू. अवसेसी जरी ये सुधाकर नच करी अंधार दूर. अविज्ञानाशी विचार तैसा असे. अथवा न रांधिता अन्न लंघन तेची जेवण. निवर्तल्याचे नयन पाहण्या जैसे अंध. अविद्याची जी न मुळात
तिचा लाविण्या अर्थ शब्दही निरर्थक होत नाश पावती. आता अविद्याची नसे हे किती म्हणावे कैसे, परी नाशता शब्दाचे ऐसे काही चिनुरे. याचा अर्थ ऐकू. तर याप्रमाणे स्वाभाविक अभावरूप असणाऱ्या अविद्येच्या समोर तिचा नाश करणारा शब्द उठला तरी तो निरर्थकच होतो. औसेच्या रात्री चंद्र उदयास आलाच तर तो प्रकाश देईल म्हणून ती अवस नव्हेच. त्याप्रमाणे अविद्येच्या अनाशाविषयी शब्दाची स्थिती होय, किंवा तयार न केलेल्या अन्नाचे जे जेवण तेच लंघन. फुटलेल्या डोळ्यांनी पाहणारा तोच अंधळा. कोणत्याही रूपाने नसणाऱ्या पदार्थांची सिद्धी करण्याविषयी शब्द प्रयत्न करू लागला तर तो प्रयत्न निरर्थक होऊन शब्द आपले अस्तित्व मात्र नाहीसे करून घेतो. आता अविद्याच नाही असं कसं म्हणावं, पण तिचा नाश करू जाता शब्दच उरत नाही. पुढच्या ओव्या ऐकू. अविद्येची करण्या अखेर मोहरा वळवी विचार, तेव्हा स्वयेची संहार स्वतःचा करी. म्हणून अविद्येचे मरणे प्रमाण होईल बोलणे, हे अविद्याची अभाव रूपाने घडू न देई. आणि ज्ञानरूप आत्मा आत्मानुभव देऊन या, शब्द थोरपणासी यावा हेही होणे विसंगतची. आपुलेची आपुल्या पाशी लग्न लागले कोणे दिवशी, की सूर्य आपुलेची अंग ग्रासी ऐसे ग्रहण आहे. याचा अर्थ ऐकूया. अविद्येचा नाश करण्यासाठी विचार म्हणजे शब्द तिच्या समोर उभा राहील तर तो स्वतःच नाश पावेल. म्हणून अविद्येच्या नाशाने शब्दाला प्रामाण्य येईल ही गोष्ट अविद्याच आपल्या नाहीपणाने घडू देत नाही. आणि आत्म्याला आत्मा दाखवून शब्द प्रतिष्ठेला येईल हे म्हणणं खरोखरच उलट आहे. आपल्या आपल्याशीच लग्न लागले असं कुठंतरी ऐकलंय का? किंवा सूर्य आपलं बिंब आपणच ग्रासतो असं कुठंतरी ऐकलंय का? पुढच्या ओव्या ऐकू. गगन कधी स्वतःकडे निघे, समुद्र आपणातची रिगे, तळहात काय झेप घे आपणाची वरी. सूर्याची सूर्यासी तेजाळे, फळ काय स्वयं फळे, फळ काय स्वये फळे, की हुंगावे परिमळे परिमळासीची. चराचरासी पाणी पाजणे, करिता येईल एके क्षणी, परी पाण्यासी पाणी पाजिता येई का. 360 दिवसात काय ऐसा एक तरी दिन होय, की जो सूर्यासी सूर्य डोळ्या दावी. याचा अर्थ समजून घेऊ. स्वतःकडे जाण्यासाठी आकाश निघू शकेल का? किंवा स्नानाकरता समुद्र आपल्याच पोटात शिरेल तरी कसा? अगर तळहातावरच चढेल का? सूर्य सूर्यालाच उदय करील. फळ आपला उपयोग आपणच घेतं का?
गंधाला आपलाच वास घेता येईल काय? सर्व चराचराला एकाच क्षणात पाणी पाजण्याचं मनात आणलं तर ते शक्य आहे. पण पाण्याला कसं बरं पाणी पाजता येईल? 360 दिवसात एखाद्या दिवशी तरी सूर्य आपल्या डोळ्यांनी आपण स्वतःला पाहिल काय? पुढच्या ओव्या ऐकूयात. कृतांत जर कोपेल तर त्रैलोक्य हे जाळील, परी आग लावीसी, परी आग आगीसी लावील आग काय? परी आग आगीसी लावील आग काय? आपण आपणासी स्वये सामोरे देखावे, तरी दर्पणा वाचूनी काय आहे साधन ब्रह्मदेवाही? दिठी दिठीत शिरूप आहे, रुची रुचीस चाखू जाये, जागृता जागे करिता ये, हे नच होय जैसे. चंदन स्वयेची चंदन चर्ची, रंग रंगवी स्वतःसीची, मोती मोत्यासी लेववी मोतीची, हे कैसे व्हावे? याचा अर्थ ऐकू. प्रलय काळचा अग्नी कोपाने त्रैलोक्य जाळून टाकील, पण त्याला स्वतःला पेटवून घेता येईल का? ब्रह्मदेवाला तरी आरशा वाचून आपल्या समोर आपलं रूप पाहण्याची काय सोय आहे? दृष्टी दृष्टीला कशी पाहिल? रुची आपलीच स्वतःची रुची घेईल का? किंवा जाग्यास जाग करता येईल का? हे नाहीच. चंदन आपली उटी आपल्यास लावेल, रंग आपल्यालाच रंगवेल, किंवा मोती आपलीच प्रभा आपल्याच अंगावर घालील. हे कधीतरी घडेल का? पुढच्या ओव्या ऐकू. सोनेची कस लावी सोन्यासी, दीपची प्रकाशी दीपासी, रसची बुडी दे रसी, हे कैसे घडावे? शंकरे आपुल्या मुकुटावर बैसविला शीतल चंद्र, परी चंद्रची चंद्रा माथ्यावर वाहू शके काय? तैसा आत्मराज होय, केवल ज्ञानमात्रची भरीव, आता ज्ञानासी कैसा वाव, उराउरी भेटण्या ज्ञाना. आत्मा ज्ञानरूप असल्याने स्वतःसीची न जाणे, डोळ्यांनी स्वतःसीची पाहणे दुर्घट जैसे. याचा अर्थ समजूयात. सोनेच सोन्याचा कस लावेल, दिवाच दिव्याला प्रकाश करेल, रसच रसात बुडी देईल, हे कसं घडेल? समर्थ भगवान शंकरांनी आपल्या डोक्यावर चंद्र बसवला, पण चंद्राला आपल्या स्वतःच्याच डोक्यावर बसता येणं शक्य आहे का? ज्याप्रमाणे कधीच या गोष्टी घडणं शक्य नाही, त्याप्रमाणे आत्मा तर भरीव ज्ञान आहे. तेव्हा आता त्या ज्ञानाला शब्दरूपी ज्ञानाने आलिंगन कसं द्यावं? आपणा स्वतःला पाहता येत नाही, म्हणजे आपण आपल्या स्वतःला पाहू शकत नाही. आरसा आपल्याच ठिकाणी आपलं स्वरूप पाहू शकेल तरच ज्ञान आपल्याला ज्ञेय करून जाणू शकेल. पुढच्या ओव्या ऐकू. आपणातची आपणा पाहू शकेल आयना, तरची आपुल्या ज्ञाना
आत्मा जाणू शके. दिगंता पार झेपावे तरी तेथ दिगंतापार झेपावे तरी तेथ ऋतेची सुरी परी काय चिरी अंग स्वतःचे. विविध रसांचे ज्ञाने जिव्हाग्र होय शहाणे परी काय करावे न जाणे आपणासची चाखू. तरी जिभेने आपुले चाखणे काय टाकिले तैसे नव्हे संचले तेची ते थकी. याचा अर्थ आपण ऐकू. आरसा आपल्याच ठिकाणी आपलं स्वरूप पाहू शकेल तरच ज्ञान आपल्यास ज्ञेय करून जाणू शकेल. सुरी धावत जाऊन आकाशा पलीकडच्या पदार्थालाही मारू शकेल, पण ती स्वतःला मारून घेईल का? सर्व रसांची चव घेण्यात जीभ कुशल असली तरी आश्चर्य हे की ती स्वतःला चाखू शकत नाही. असं जरी आहे तरी जिभेचं चाखणं नाहीस झालं असं म्हणावं तर तसं नाही. परंतु जिव्हाग्र चाखणेपणानंच भरलेलं आहे. तैसा आत्मा सच्चिदानंद आपला आपण सिद्ध. आता काय देई शब्द तयाचेची तया. कोण्याही प्रमाणाचे सहाय्य ब्रह्म घे ना न घे आपणास्तव. जे स्वयेची स्वयं सिद्ध होय तेथ घेणे न घेणे निरर्थचे. ऐसा आत्म्यासी आत्मलाभ देऊनिया शब्द शोभे नांदवुनी तया. ऐसा कोणा न लाभावा बोध येत. माध्यांनीची दिवली ना तमनाशी ना प्रकाश उजळे. तैसी दशा शब्दा आली दोही प्रकारे. याचा अर्थ ऐकूयात. तेव्हा याप्रमाणे आत्मा सच्चिदानंद ज्ञानरूप आपल्या ठिकाणी आपण सहज सिद्धच आहे. आता अशा स्वतः सिद्ध प्रकाशरूप आत्म्याला तो शब्द आपल्या पदरचं नवीन ज्ञान काय देणार? म्हणजे प्रत्यक्षादी प्रमाणाच्या सहाय्यानं परमात्मा स्वतःचं अस्तित्व सिद्ध करीत नाही किंवा होऊ देत नाही, कारण अनादि सिद्धच आहे. सिद्धी किंवा असिद्धी हा शब्द वस्तू स्वरूपाच्या ठिकाणी कुचकामी आहे. म्हणून आत्म्याला सच्चिदानंद स्वरूपाची प्राप्ती करून देऊन शब्दाला शोभा येईल असं मुळीच नाही. एवंच ज्याप्रमाणे मध्यान्हकाली सूर्यप्रकाशात ठेवलेला दिवा अंधार घालवू शकत नाही आणि दिवसही दाखवू शकत नाही, त्याप्रमाणेच आत्मस्वरूप प्रकाशित किंवा अज्ञान निवृत्त करण्याविषयी पात्रता नसल्यामुळे शब्दाला तीच दशा प्राप्त होते. पुढच्या ओळी ऐकू. आता अविद्या जर नसे तर तिज नाशणे ते कैसे. आत्मा तर स्वयंसिद्धची असे, मग कोणे सिद्ध करावा वृथा. ऐसा उभयपक्षी आधारा न लाभुनी नखी. शब्द हरपला प्रलयोदकी ओघ जैसा. आता शब्दा स्थान काही असणे
आत्म्याची ठाई, हे कोण्याही अर्थे नाही निश्चितची. बागुलबुवा आला म्हणणे, हे व्यर्थ जैसे बोलणे, अथवा तळहाती आकाश लोंबणे, हेही तैसेची. याचा अर्थ समजूयात. आता अविद्या मुळीच नाही म्हणून तिचा नाश संभवत नाही, आणि आत्मा स्वतः सिद्ध असल्यामुळे शब्दानं त्याची सिद्धी होत नाही. अशा स्थितीत कोणी काय साधावं? दोन्ही बाजूंनी नखा इतकाही शब्दाचा प्रवेश न होता प्रलय जळात ओघ नाहीसा होतो आणि शब्दही नाहीसा होतो. विचार केला की शब्दाचा आत्मस्वरूपाशी कसलाही संबंध नाही हे लक्षात येतं. बागुलबुवा आला, आभाळ हातात पकडलं, हे बोलणं निरर्थक आहे. तैसे शब्द डामडौला सहित निरर्थक होऊन शोभत, जसे रंगलेप चढत रंगावरी. शब्दची ज्यांची जीवने, ती बापुडी ज्ञाने अज्ञाने, साच होती वने चित्रींची जैसी. हा शब्द निमाला महाप्रलय हो सरला, अभ्रासवे गेला दुर्दिन जैसा. या ठिकाणी हे 6वं प्रकरण, ज्याच्यामध्ये आपण 103 ओव्या एकंदरीत ऐकल्या, ते इथे समाप्त झालं. या शेवटच्या काही ओव्यांचा अर्थ आपण आता पुढे ऐकू. रंगातील चित्र जितकी निर्बल, तितकाच आपल्या सर्व बडीवारासह शब्द आत्म्याला सिद्ध करण्यास दुबळा ठरतो. केवळ शब्दाच्या सामर्थ्याने जगणारी ज्ञाने आणि अज्ञानेही चित्रात रंगवलेल्या उपवनाप्रमाणे खरी भासतात. ढगाळ हवा नाहीशी झाली की दुष्काळ पडण्याचं संकट नाहीसं होतं. त्याचप्रमाणे येथे शब्द अकार्यक्षम होतो म्हणून त्यावर आधारलेली आणि परमात्म स्वरूप स्पष्ट करू इच्छिणारी ज्ञाने आणि अज्ञानेही अशी निरर्थक ठरतात. या ठिकाणी हे शब्दखंडन या नावाचं 6वं प्रकरण समाप्त झालं. या पुढचं 7वं प्रकरण आपण पुढच्या भागात ऐकूयात.